महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचा जो महाराष्ट्र सरकारने निर्णय जाहीर केला आहे, त्या निर्णयाचं प्रत्येक मराठी माणसाने मनापासून स्वागत केलंय। आज ह्या महाराष्ट्रामध्ये जे परप्रांतीय रिक्षा चालक आहेत, गेल्या अनेक वर्षापासून ह्या महाराष्ट्रात राहत आहेत, स्वतःचा उदरनिर्वाह करतायत, पोट भरतायत, पण त्यांना धड मराठी सुद्धा बोलता येत नाही। त्या सर्व रिक्षा चालकांना मराठी शिकण्याकरता एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलंय। प्रत्येक नाक्यानाक्यावर, चौकाचौकावर प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांना मराठी शिकवण्याची मोहीम हातात घेऊन शिकवण्याचं काम करतोय। त्या माध्यमातून बरेच रिक्षा चालक मराठी शिकत आहेत आणि पुढेही शिकण्याचे ते प्रयत्न करत आहेत। त्या सर्व रिक्षा चालकांचं सुद्धा आपण अभिनंदन करतोय। पण काही रिक्षा चालक आहेत, त्यांना मराठीचा द्वेषच करायचा आहे, मराठी बोलायचंच नाही, माजोरडापणा करण्याचं काम करतायत आणि मराठीचा द्वेष करण्याचं काम करतायत। त्या मात्र रिक्षा चालकांना ह्या महाराष्ट्रातून परवाने रद्द करून हाकललेच पाहिजे, ह्या मताचा मी आहे। त्याचबरोबरीने या महाराष्ट्रामध्ये जे खासदार आहेत, जे आमदार आहेत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे निकष लावणं गरजेचं आहे। कायदा आणि नियम सर्वांसाठी जर समान आहे, तर ह्या लोकप्रतिनिधींसाठी निकष मात्र लागू का करण्यात येत नाहीत, त्या ठिकाणी दुजाभाव का, हा राज्य सरकारला प्रश्न आहे। आज बरेच खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांना धड मराठी बोलता येत नाही। मीडियाच्या समोर गेल्याच्या नंतर तत मम र होतं आणि अशा लोकप्रतिनिधींना उमेदवारी ह्या महाराष्ट्रात घेत असताना लाज कशी वाटत नाही, हा आम्हाला प्रश्न पडतोय। त्याचबरोबरीने ज्या पक्षाने अशा उमेदवारांना उमेदवारी देण्याचं काम केलंय, त्यांची जबाबदारी आहे त्या उमेदवारांना, त्या आपल्या कॅन्डिडेटला शिकवणं गरजेचं आहे। जर त्याला मराठी येत नसेल आणि मराठी तो शिकू इच्छित नसेल, तर तशा नगरसेवक, आमदार आणि खासदाराचं पद सुद्धा रद्द झालं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक मराठी माणूस या मुंबई आणि महाराष्ट्रामधला उठाव करणार, ह्याची प्रत्येक पक्षाने सुद्धा खबरदारी घ्यावी। त्याचबरोबरीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषेचे जे मंत्री आहेत उदय सामंत साहेब, त्यांनी याची दखल घेऊन ह्या सर्वांनाही शिकवणूक देण्याचं काम करावं, अन्यथा त्यांची पदं रद्द करण्याचं काम करावं।